कारण कळतं, इतके लोक कळतात, त्यांच्या भावना कळतात आम्हाला। आणि म्हणून मुन्ना दादांनी जेव्हा हात वर करून विचारलं आपल्याला सर्वांना की नक्की काय केलं पाहिजे, आणि आपला कौल आम्ही सुद्धा मान्य करू। आपण सांगितलेलं आहे की यावेळेस चंदूभाईचा डायलॉग आहे, आपला नितीन चौधरी किधर गया, हात वर करून सांगितलं ते शेरच्या रूपात सांगतो। चंदूभाईचा जुना शेर आहे तो कि कहते नहीं जुबान से कि दिल बेकरार है, कहते नहीं जुबान से कि दिल बेकरार है, आपकी नजरें बता रही है कि आपको पंजे से प्यार है। लोकांनी असं ठरवलेलं आहे की केंद्रामध्ये कोणाची सत्ता येईल, नरेंद्र मोदी साहेब निवडतील नाही निवडतील त्याच्याबद्दल बोलण्याएवढे आपण मोठे नाही आहोत। पण आदिवासी बांधव असेल, व्यावसायिक असेल, सर्वसामान्य शहादेकर तळोदेकर या नंदुरबार जिल्ह्याचे नागरिक असेल, यांनी आता यावेळेस ठरवलेलं आहे की यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये नंदुरबार लोकसभेमध्ये डॉक्टर हिनाताई गावित यांना मतदान करायचं नाही। यावेळेस जर मतदान करायचं असेल तर जो सक्षम पर्याय आहे काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना मतदान करावं लागेल, हीच वस्तुस्थिती आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज मी आणि या परिसराचे नेते माननीय मुन्ना दादा यांनी आमच्या सर्व सहकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये आम्ही कार्यकर्त्यांनी जे आम्हाला सांगितलं की यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या पाठीशीच आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती आणि तीच भावना आम्ही जाहीररित्या व्यक्त केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ जिथं जिथं आमची गरज लागेल, जिथं जिथं आमचे कार्यकर्ते लागणार आहेत त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं आम्ही जाहीर आश्वासन लोकांना दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला आहे। ज्या लोकांना आमचा निर्णय पटला नसेल त्यांची देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, कारण की मागच्या अनेक वर्षापासून अनेक सहकाऱ्यांनी आम्हाला हे निर्णय घेण्यास भाग पाडलेला आहे। त्यामुळे आपण सगळेजण आमच्या या निर्णयाला पाठिंबा द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। आज आम्ही खरं म्हणजे जनतेच्या मनातनं काय विचार आहे, जनतेने त्यांच्या मनामध्ये काय आहे, कार्यकर्त्यांच्या भावना काय आहे जाणून घेण्यासाठी आम्ही आज ती सभा घेतली होती। आणि त्याच्यामध्ये जनतेने आपण सर्वांनी बघितलं असेल, तुम्ही पण सुद्धा बघितलं असेल की जनतेने दोघं हात वर करून आम्हाला काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी आदेश दिला आणि जनतेचा आदेश सर आखो पर जनतेच्या पुढे आम्ही नाही, जनताने जो आम्हाला आदेश दिला त्याप्रमाणे उद्यापासून आम्ही काँग्रेसचं काम करणार।